नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो. आज आहे श्री संत मित्रांनो गजानन महाराज प्रकट दिन सोहळा. तर दरवर्षीप्रमाणे मित्रांनो आपण जाणार आहोत दापोली तालुक्यातील गेमोण्या गावामध्ये. आणि गेमोण्या गावामध्ये मित्रांनो श्री संत गजानन महाराजांचं मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये मित्रांनो दिवसभर मित्रांनो कार्यक्रम चालू असतात. तर आता मित्रांनो संध्याकाळी जवळ 6 वाजून गेलेले आहेत आणि आपण आता मित्रांनो दर्शनासाठी जातो आहे. तर मित्रांनो दर्शनासाठी खूप मोठी लाईन असते. तर आता सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अनुभवणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट जाऊया मित्रांनो गजानन महाराज मंदिराच्या इथे. आणि लाईनमध्ये खरंच मित्रांनो लाईनमध्ये खूप उशीर होणार आहे. तर जाऊया. तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दिसणार आहे. चला मित्रांनो आपण आता आलो आहे इकडे बघताय गजानन महाराज भक्त मंडळ गिमवणे दापोली. इकडे प्रवेशद्वार आहे, इकडे मेन हायवे दापोली हरणय मेन रोड आणि रोडच मित्रांनो गजानन महाराजांचं मंदिर आहे इकडे. आणि दर्शनासाठी लाईन बघताय, इथूनच सुरुवात आहे वरपर्यंत. तर आता अजून थोड्या वेळाने लाईन वाढेल. आता आपण पटापट लाईनमध्ये उभे राहूया आणि दर्शनासाठी इकडं मंदिरामध्ये भजन वगैरे चालू असेल. चला आपण जाऊया.
आला आहे. चल नेहमीप्रमाणे मित्रांनो झुणका भाकरचा प्रसाद असतो इथे. जे भक्त जे येतात ना दर्शनासाठी त्यांच्यासाठी मित्रांनो झुणका भाकरचा प्रसाद ठेवला जातो. हा बघा माझ्या हातामध्ये आहे. थोड्या वेळात मित्रांनो आता श्री गजानन महाराजांच्या पालखींचं आता आगमन होईल.
आत्ताच मित्रांनो मी मंदिरामधून दर्शन घेऊन इकडे बाहेर आलो आहे आणि बघता अजून देखील खूप लाईन आहे आणि आत्ताच मित्रांनो श्री संत गजानन महाराजांची पालखीचं देखील मंदिरामध्ये आगमन झालं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच. अजून देखील खूप लाईन आहे. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनलला नवीन असलं तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.